माणूस म्हणून आपण क्रूरतेची परिसीमा गाठलीये का असा विचार करायला लावणारी ही घटना आहे। खराडी भागात चारित्र्याच्या संशयावरून आणि संपत्तीच्या वादातून पतीनं पत्नीची हत्या केली आहे। रागाच्या भरात शिलाई मशीनच्या कात्रीनं या नराधमानं आपल्याच पत्नीवर वार केलेत। एवढंच नाही तर हा सगळा प्रकार तो आपल्या लहान मुलासमोरच करत होता, हेही त्याला लक्षात राहिलं नव्हतं। धक्कादायक बाब म्हणजे आरोपी शिवदास गीतेनं या हत्येचा व्हिडिओ देखील काढला। हल्लेवेळेस पत्नीनं आरडाओरडा केला आणि त्यानंतर शेजाऱ्यांनी धाव घेतली। पत्नीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र त्यापूर्वीच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला। आणि या संदर्भात सविस्तर माहिती देण्यासाठी रेवती हिंगवे आमच्या प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। खरं तर माणुसकीला काळीमा फासणारी घटना म्हणावी लागेल रेवती ही। या नराधम पतीवर पोलिसांकडून काही कारवाई करण्यात आली आहे का? नक्कीच वर्षा, तुम्ही जसं म्हणलात ते अगदी बरोबर आहे। माणुसकीवरती काळीमा फासणारी ही घटना पुणे शहरातल्या खराडी परिसरामध्ये घडलेली आहे। खरं तर पत्नीवरती संशय आणि ती आपली प्रॉपर्टी हडपेल का या संशयावरनं एका पतीनेच आपल्या पत्नीचा खून केलाय आणि तेही त्यांच्या जवळपास 6 ते 7 वर्षाच्या मुलासमोर हे सगळं कृत्य त्यांनी केलेलं आहे। आणि या प्रकरणामध्ये खराडी पोलिसांनी शिवदास गीते जो आरोपी आहे, जो पती आहे ज्यांनी आपल्या पत्नीचा खून केलेला आहे, त्याला अटक देखील केलेली आहे। ज्योती गीते ही मयत झालेल्या महिलेचं नाव आहे। खरं तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिवदास गीते ह्याला वारंवार संशय यायचा आपल्या पत्नीवरती आणि त्या संशयातूनच त्यांच्यासारखे वाद व्हायचे। खरं तर हा खून सगळा कौटुंबिक वादातून झालेला खून आहे अशी प्राथमिक माहिती पुणे पोलिसांनी दिलेली आहे। आणि त्यासोबतच बुधवारी रात्री पुन्हा एकदा त्यांच्यामध्ये ज्योती गीते आणि शिवदास गीते यांच्यामध्ये पुन्हा एकदा वाद झाला। त्या वादातून पहाटे 4:30 ते 5च्या सुमारास त्यांनी जी आपली शिलाई मशीन असते त्या शिलाई मशीनची कात्री घेऊन तिचा गळा कापला आणि जेव्हा ती आरडाओरडा करत होती तेव्हा आजूबाजूचे लोक आले आणि तातडीने तिला रुग्णालयात दाखल केलं, परंतु डॉक्टरांनी असं सांगितलं की तिला इकडे आणण्या अगोदरच तिचा मृत्यू झालेला आहे। तसंच ह्याच्याहून धक्कादायक बाब म्हणजे ही आहे वर्षा की हा सगळा प्रकार त्यांनी केलाच, पण त्याचा व्हिडिओ देखील त्यांनी काढला। जर आपण बघितलं NDTV मराठीवरती मगाशी आपण तो व्हिडिओ देखील दाखवलेला आहे। त्या व्हिडिओमध्ये त्यांनी असं सांगितलं की मला ही सगळी करण्याची इच्छा नव्हती, परंतु ती मला फसवत होती आणि तिचे घरचे गुंड आहेत, माझा मेहुणा सुद्धा मला वारंवार त्रास देतो, तो सुद्धा गुंडच आहे, अशा प्रकारची भाषा आणि शिवीगाळ देखील त्यांनी त्या व्हिडिओमध्ये केलेली आहे। त्या व्हिडिओमध्ये जसं आपण बघतो ती अक्षरशः रक्तबंबाळ झालेली आहे आणि ती तशीच तिथे त्या घरामध्ये पडून आहे। आणि त्याच्याहून सगळ्यात जास्त धक्कादायक म्हणजे की त्या 7 ते 8 वर्षाच्या मुलासमोर हे सगळं त्यांनी केलेलं आहे आणि त्या व्हिडिओमध्ये देखील त्या लहान मुलाला त्यांनी दाखवलेलं आहे। आणि जसं आपण त्या व्हिडिओमध्ये बघू शकतो की अगदी आपल्याला विश्वास बसणार नाही असं की ती रक्तबंबाळ झालेली आई तो पोरगा आपल्या डोळ्यासमोर बघतोय आणि त्या व्हिडिओमध्ये देखील सुद्धा ते दाखवलेलं आहे। खरं तर आता यावरती असा प्रश्नचिन्ह आहे वर्षा की कितीही काही असू दे, आपल्या पत्नीचा खून करणं तेही आपल्या मुलासमोर, जरी त्यांनी आज स्वतःहून खराडी पोलिसांसमोर तो हजर झालेला आहे तरी पण हे कितपत योग्य आहे? कारवाई तर होईलच कारण त्याला आता अटक केलेली आहे, पण हे कितपत योग्य आहे आणि दुसऱ्या ह्याच्यात म्हणायला गेलं तर किती जस्टिफायेबल आहे हे की जरी आपण खून केला आणि पोलिसांसमोर हजर राहणं हे खरं तर हे पुण्यातली ही सगळ्यात धक्कादायक घटना आहे। कारण असं खून करून पोलिसांसमोर हजर राहणं, जर हे असे वारंवार घटना होत राहिल्या तर पुणे शहर नक्की सुरक्षित आहे की नाही ह्याच्यावरती प्रश्नचिन्ह उद्भवतो। कारण खुनाच्या घटना असू दे किंवा गाडी तोडफोडीच्या घटना असू दे, हे वारंवार पुण्यात वाढत चाललेलं आहे। तर ह्याच्यावरती आळा कधी बसेल आणि पुण्यातील महिला कधी सुरक्षित होतील याच्यावरती देखील प्रश्नचिन्ह आहे। त्यामुळे आता पुण्यात नेमकं काय चाललंय हा प्रश्न इथे उपस्थित होतोय आणि अर्थातच या नराधम पतीवरती कठोरात कठोर कारवाई व्हावी हीच आपण अपेक्षा करूया। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।